नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपल्याला संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। जतमध्ये नंबर प्लेट नसलेली गाडी पकडल्यानंतर गोंधळ झालाय। भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी पैसे वाटल्याचा आरोप आहे। अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटलांचा आरोप आहे। तमनगौडा रवी पाटील मनोरुग्ण माणूस आहे। तमनगौडा पाटलांना 23 तारखेला रुग्णालयामध्ये भरती करणार। पैसे वाटल्याच्या आरोपांवर गोपीचंद पडळकर यांचं उत्तर। संभाजीनगरमध्ये बोटाला शाई लावून पैसे वाटप केल्याचा आरोप आहे। अंबादास दानवेंकडून फेसबुक पोस्ट करत आरोप। शिरसाट यांच्या सांगण्यावरून 2 कोटी रुपये पोलिसांनी सोडले, दानवेंचा आरोप। माझ्या मतदारसंघामध्ये अफवांचा पीक उठवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पराभव दिसतोय म्हणून पोस्ट करत आरोप करतात। अंबादास दानवेंच्या फेसबुक पोस्टवर संजय शिरसाट यांचं उत्तर। रमेश कदमांच्या अपहरणाची सुपारी दिल्याची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। रमेश कदम शरद पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार आहेत, तर TV9 मराठी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। पोलीस सुरक्षा द्या, अन्यथा माझा बाबा सिद्दीकी व्हायला वेळ लागणार नाही। पैसे देऊन माझी हत्या करण्याचा कट आहे। धमक्यांबाबत रमेश कदमांचं वक्तव्य, तर तपास करण्याची गृह खात्याकडे मागणी। चंद्रपूरच्या मूल तालुक्यामधील कोसंबी इथं भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा। विजय चिमुरडवार यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे, तर भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। कळमनुरी पोलीस ठाण्याला वंचित बहुजन आघाडीसह धनगर हटकर समाज बांधवांचा घेराव, तर वंचितचे उमेदवार दिलीप म्हस्केंवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी। कल्याण पूर्वेचे ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर हल्ला। उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी परिसरातली घटना आहे। हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। पुण्याच्या पर्वतीमध्ये पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। पर्वतीच्या उमेदवार अश्विनी कदम यांचा बिबवेवाडी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। मतदारसंघात पैसे वाटप होत असल्याचा आरोप आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज। हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, अनिल देशमुखांचा इशारा। नागपूरच्या काटोल शहरात पोलिसांचं रूट मार्च। अनिल देशमुखांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांकडून रूट मार्च काढत दहशत कमी करण्याचा प्रयत्न। संजय शिरसाटांनी अंतर्वली सराठेमध्ये जरांगेंची घेतली भेट। मनोज जरांगेंची सदिच्छा घेतली भेट। त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण आहेत, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। संदीप देशपांडेंकडून पैसे वाटप करण्याचं काम सुरू आहे, किशोरी पेडणेकरांचा आरोप। ठाकरे गटाला पराभव दिसतोय म्हणून खोटे आरोप करतात, संदीप देशपांडेंचं उत्तर। वाहिनीवरील मालिकेमधून शिंदे गटाचा प्रचार झाल्याची काँग्रेसच्या सचिन सावंतांची निवडणूक आयोगाकडे तक्रार आहे। शिंदे गटानं आचारसंहितेचा भंग करून छुप्या पद्धतीने प्रचार केल्याचा आरोप आहे। 24 तासात आपलं म्हणणं मांडा, निवडणूक आयोगाचे शिंदे गटाला आदेश। बारामतीमध्ये श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाकडून सर्च ऑपरेशन। श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवारांचे वडील आहेत। वाहनांची डिक्की खोलूनही तपासणी केली। अर्धा तास सर्च ऑपरेशन करून पोलीस निघाले, श्रीनिवास पवार यांची माहिती आहे। डहाणू विधानसभेचे भवियाचे उमेदवार सुरेश पाडवींचा भाजप उमेदवार विनोद मेंढे यांना पाठिंबा आहे। भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूतच्या उपस्थितीमध्ये पाडवींचा पक्षप्रवेश। सांगली जिल्ह्यामधील 8 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनसह सर्व साहित्याचं वाटप। कराडमध्ये मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज। मतदान प्रक्रियेसाठी 698 मतदान केंद्र असतील। 7500 कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तयार। लातूरमधील मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 9534 कर्मचारी अधिकाऱ्यांची नेमणूक। लातूरमधील मतदान केंद्रावर वोटिंग मशीन पोहोचलेत। माढा विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। 355 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचं निवडणूक कर्मचाऱ्यांना वाटप। नाशिकमधील नांदगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। 341 मतदान केंद्रावर मतदान होणार असून 3,43,096 मतदानाचा हक्क बजावतील। विधानसभा निवडणुकीसाठी मालेगाव निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। मालेगाव मध्य आणि बाह्य या निवडणुकीसाठी 696 बूथ असतील। मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप पूर्ण झालंय। पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी 357 मतदान केंद्र आहेत। मतदानाच्या साहित्याचं कर्मचाऱ्यांना वाटप। मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे। वाशिममधील 3 मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज। जिल्ह्यात एकूण 3 मतदारसंघासाठी 1100 मतदान केंद्र असतील। मतदान साहित्याचं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाटप। जालन्यात विधानसभा निवडणुकीसाठी जालन्यामध्ये प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। कर्मचाऱ्यांना व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनचं वाटप झालेलं आहे। मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त।
अकोला जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली। मतदान प्रक्रियेसाठी एकूण 10,000 कर्मचारी अधिकारी असतील तर निवडणूक केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। पुण्यातील मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठीच पोलिसांचा बंदोबस्त। पालघरमध्ये निवडणुकीच्या मतदानासाठी गृह साहित्याचं वाटप झालेलं आहे। 4,000 पोलीस कर्मचारी, 2,000 होमगार्ड आणि 8 सीआरपीएफच्या तुकड्या तैनात आहेत। सिंधुदुर्गात मतदानासाठी 4,500 निवडणूक कर्मचारी तैनात। सिंधुदुर्गमध्ये 3 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत, तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त। उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। निवडणूक काळामध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी 36 ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाईल। निवडणुकीच्या मतदानासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज झालं। अधिकाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप झालेलं आहे। निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी मतदान केंद्रावर पोहोचले। चंद्रपूर मतदारसंघात मतदान पथकं केंद्रावर रवाना झाले। जिल्ह्यामध्ये 2077 मतदान केंद्रांसाठी 14,000 कर्मचारी तैनात आहेत। धाराशिवमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त। 1,604 पोलीस कर्मचारी आणि 1,450 होमगार्ड देणार सुरक्षा। मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये सुरक्षा यंत्रणा सज्ज। जिल्ह्यामध्ये 100 पोलीस अधिकारी, 1,400 पोलीस कर्मचारी आणि 1,000 होमगार्डची नेमणूक। उद्या होणाऱ्या विधानसभा मतदानासाठी मतपेट्या आणि व्हीव्हीपॅट मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग। पालघर जिल्ह्यात 2,278 मतदान केंद्रावर पार पडणार आहे मतदान। कल्याण पश्चिम विधानसभेमधील 445 मतदान केंद्रावर 3,000 कर्मचारी सज्ज। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दल तैनात आहेत, तर गुजरात पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आलेला आहे। तर मुंबईत विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण झाली आहे। निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप। विधानसभेबरोबरच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे। मतदान केंद्रामध्ये चित्रीकरण करण्यास गुन्हा दाखल होणार आहे। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची माहिती। मावळ मतदारसंघामध्ये 402 केंद्रांसाठी 2,500 कर्मचारी सज्ज। मतदारसंघामधील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे। बीडमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून मतदान करण्याची संदेश दिला। लोकशाही बळकट करण्यासाठीच मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग व्हावं यासाठी जनजागृती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरामध्ये मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांचा रॅलीमध्ये सहभाग। सोलापूरच्या करमाळ्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 459 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई। पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर 2 पेक्षा अधिक गुन्हे नोंद असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। धाराशिवमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त। 1,604 पोलीस कर्मचारी आणि 1,450 होमगार्ड देणार। वर्धा जिल्ह्यात शांततामय मतदान पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय, तर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती आहे। नाशिकच्या येवला शहरामध्ये पोलिसांनी काढलाय रूट मार्च। नागरिकांनी निर्भीडपणे मतदान करावं, पोलीस प्रशासनाकडून आवाहन। गोंदिया जिल्ह्यामधील आमगाव पोलिसांनी लॉंग मार्च काढला। निवडणूक काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे। जळगावमध्ये ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची पक्षातून हकालपट्टी झाली। विष्णू भंगाळ यांची ठाकरे गटातून हकालपट्टी। जुन्नरच्या नगर कल्याण महामार्गावर कुकर नेणारा ट्रक पकडलेला आहे। 1,361 कुकरची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर एसएसटी पथकाची कारवाई। आचारसंहिता काळात नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनाची कठोर कारवाई। ठाणे आणि रायगड जिल्ह्यामधील मतदारसंघात आतापर्यंत 54 कोटींचं घबाड जप्त करण्यात आलं आहे। उद्या मतदान पार पडणार आहे आणि मुंबई ठाणे जिल्हा प्रशासन त्यामुळे सज्ज झालंय। जिल्ह्यात 10,935 पोलीस, 4,000 होमगार्ड आणि सीआरपीएफच्या 24 तुकड्या तैनात आहेत। पुणे शहरात मतदानाच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। 600 पोलीस अधिकाऱ्यांसह 6,800 पोलीस कर्मचारी आणि गृहसुरक्षा दलाचे 1,500 जवान तैनात असतील। पुणे जिल्ह्यात मतदानाच्या सेवेसाठी आता 40,000 अधिकाऱ्यांचा ताफा असेल। जिल्ह्यातील 8,462 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी व्यवस्था। चिंचवड मतदारसंघात 564 मतदान केंद्रासाठी 1,353 बॅलेट निवडणूक। तर उद्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून कडक बंदोबस्त।
पुण्यामधील मतदान केंद्राजवळच वाहनाची सुविधा असेल, जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या स्वारगेट भागामध्ये वाहतूक बदल. गणेश कला क्रीडा रंगमंच येथून मतपेट्या आणि साहित्य पीएमपीएलए बसनं मतदान केंद्राच्या ठिकाणी वितरित केलं जाणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी ने-आण करण्यासाठी एसटीच्या 9,000 बस आरक्षित बसेसच्या माध्यमातून एसटीला किमान 27 ते 30 कोटीपर्यंत उत्पन्न मिळणार आहे. मुंबईत निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेसाठी 25,696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दल राहतील, तर पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती. मुंबई आणि पुण्यात कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप. विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या एका टप्प्यामध्ये मतदान. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोनं फेऱ्यांनी वेळ वाढवलेली आहे. मतदानाच्या दिवशी पहिली मेट्रो पहाटे 4 वाजता, शेवटची मेट्रो रात्री 1 वाजता धावेल. मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्या एपीएमसी मार्केट सकाळच्या सत्रामध्ये सुरू राहणार असून पूर्ण दिवस बंद राहील. 5ही बाजारामध्ये संचालक मंडळाचा निर्णय. पीएमपीएलच्या बस संख्येमध्ये वारंवार घट, तर पीएमपीच्या ताफ्यामध्ये 650 बस प्रत्यक्षामध्ये रस्त्यावर धावतील. पुणेकरांचं प्रवासासाठी तारांबळ उडेल. हिरव्या मिरचीच्या दरामध्ये 5,000 रुपयांनी मोठी घसरण झाली आहे. 7,000 रुपयांनी विकली जाणारी मिरची 1,500 ते प्रति क्विंटलनं विक्री सुरू झाली आहे. वर्ध्यात पक्षी सप्ताहामध्ये 131 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद. पक्षी सप्ताहादरम्यान वर्धा जिल्ह्यामधील 17 अधिवासांचं निरीक्षण. वाशिम जिल्ह्यात थंडी वाढल्यानं सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन. थंडीनं पुणेकर गारठलेत. पारा 2 अंशांपर्यंत घसरला. पुण्यातील किमान तापमानामध्ये 4 ते 6 अंशांनं घट.